नमस्कार, मी डॉक्टर सुभाष कारंडे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा। आज मी तुम्हाला गुगलची एक अत्यंत महत्त्वाची सर्व्हिस म्हणजे गुगल ड्राईव्ह याविषयी माहिती सांगणार आहे। गुगल ड्राईव्ह हा नक्की काय आहे, गुगल ड्राईव्हची आपल्याला आवश्यकता नक्की काय आहे, दैनंदिन वेगवेगळ्या वापरामध्ये आपण गुगल ड्राईव्ह हा कशा पद्धतीने वापरू शकतो, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट ऑफिसला पर्याय म्हणून गुगल ड्राईव्ह कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक कामामध्ये हा गुगल ड्राईव्ह आपण कसा वापरू शकतो, ह्या सगळ्या बाबींचा जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट गुगल ड्राईव्ह म्हणजे नक्की काय, तर गुगल ड्राईव्ह हे गुगलचं एक ऑनलाईन फाईल स्टोरेज असलेलं आपल्याला दिसतं। हे एक स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या स्टोरेज प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपण फाईल स्टोअर करू शकतो किंवा त्या फाईल शेअर करू शकतो। त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो, त्याच प्रकारची कामं आपल्याला ही गुगल ड्राईव्हच्या मदतीने करता येतात। त्यामुळे स्टोरेज आणि फाईल शेअरिंग या प्रकारचं काम जे आहे ते गुगल ड्राईव्हकडून होत असतं। पुढची महत्त्वाची गोष्ट, आपण बरेच जण हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्ह वापरत असतो। आता हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्हचं काम काय आहे, तर डेटा स्टोरेज करणं आणि एका ठिकाणचा डेटा दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं, हेच काम गुगल ड्राईव्हच्या मदतीने सुद्धा आपल्याला करता येतं। गुगल ड्राईव्हमध्ये आपल्याला डेटा स्टोअर करता येतो आणि हा स्टोअर केलेला डेटा हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा ज्याप्रमाणे आपण पेन ड्राईव्हमध्ये फिजिकल स्वरूपात वाहून नेतो, त्याऐवजी गुगल ड्राईव्हमध्ये आपल्याला तो ऑनलाईन स्वरूपामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो ऍक्सेस करता येतो किंवा जगाच्या पाठीवरती आपण कुठेही असाल तर त्या ठिकाणी आपण ह्या गुगल ड्राईव्हच्या मदतीने आपला डेटा घेऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट गुगल ड्राईव्हच्या अनुषंगाने की पेनड्राईव्ह मधला डेटा हा मिसप्लेस होऊ शकतो, कदाचित पेनड्राईव्ह हरवू शकतो, पेनड्राईव्ह करप्ट होऊ शकतो किंवा पेनड्राईव्ह हा बऱ्याचदा आपण कामाच्या ओघामध्ये घरी विसरू शकतो आणि घरी विसरल्यानंतर जो डेटा आपण पेनड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरता येत नाही। याऐवजी जर हाच डेटा जर आपण गुगल ड्राईव्ह वरती जर सेव्ह करून ठेवलेला असेल तर तो आपल्याला जगभरामध्ये कुठेही सहजपणे वापरता येतो, त्याचा ऍक्सेस करता येतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट, गुगल ड्राईव्ह हा जो आहे हा आपल्याला स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप त्याचबरोबर टॅबलेटमध्ये कुठेही आपल्याला तो वापरता येतो। यासाठी आपल्याला स्वतंत्र इन्स्टॉलेशनची गरज पडत नाही। यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह नावाचं एक इनबिल्ट ॲप जे आहे ते असलेलं आपल्याला दिसतं। तर गुगल ड्राईव्ह जर आपल्याला वापरायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे आपल्याकडे जीमेल अकाउंट असणं गरजेचं आहे। ज्याच्या आपल्याकडे जर जीमेल अकाउंट असेल तर जीमेल अकाउंटच्या मदतीने आपण गुगल ड्राईव्ह हा ऍक्सेस करू शकतो आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत त्याचा आपण फायदा करून घेऊ शकतो। आता एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही कुठेतरी प्रवास करत आहात आणि प्रवासामध्ये अचानक ऑफिसमधून काहीतरी एक मेल आला आणि मेल अत्यंत तातडीचा आहे आणि तुम्ही 1 ते 2 दिवस घरापासून दूर आहात आणि तो जो काय डेटा आहे तो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला आहे, तर अशा वेळेस तुम्हाला ती माहिती जी आहे ती वेळेत पोहोचवता येत नाही आणि त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात। जर तुम्ही गुगल ड्राईव्हचा वापर करत असाल आणि गुगल ड्राईव्हच्या मदतीने म्हणजे तुम्ही गुगल ड्राईव्हचा वापर करत आहात आणि आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा गुगल ड्राईव्हचा वापर केला जातो, तर तुम्ही ह्याच्या मदतीने प्रवासामध्ये कुठेही ती माहिती फिल करू शकता आणि फिल केलेली माहिती जी आहे ती शेअर करू शकता। म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, एकाच वेळेस अनेक लोक गुगल ड्राईव्हच्या मदतीने कोणी एका फाईलवरती काम करू शकतात। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की बऱ्याचदा आपण कामाच्या ओघात मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये काम करत असताना कामाच्या ओघामध्ये एखादी फाईल सेव्ह करायची विसरून जातो आणि कॉम्प्युटर बंद करतो किंवा कदाचित लाईट जाते आणि त्यामुळे केलेले जे काही 1 तासाचं वर्क असेल किंवा जेवढा वेळ आपण काम केलेलं असेल ते सगळं काम पूर्णपणे नष्ट होतं। पण गुगल ड्राईव्हमध्ये असं नाही। गुगल ड्राईव्हमध्ये प्रत्येक फाईल जी आहे ती ऑटो सेव्ह होत असते, त्यामुळे आपल्याला सेव्ह करण्याची गरज नाही। काही कारणास्तव जर आपल्याकडून फाईल डिलीट जरी झाली तर गुगल ड्राईव्हच्या मदतीने ही फाईल आपण रिकव्हर करू शकतो किंवा एखाद्या फाईलमध्ये काही चेंज झालेला असेल तर तोही आपल्याला त्याच्या मदतीने तो शोधता येतो। त्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिसपेक्षा अत्यंत महत्त्वाचे फायदे किंवा उपयोग जे आहे हे गुगल ड्राईव्हचे आपल्याला होत असलेले दिसतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखं
गुगल ड्राईव्ह आपल्याला विकत घेण्याची गरज नाही. तर गुगल ड्राईव्हचा जर आपल्याला ऍक्सेस हवा असेल किंवा गुगल ड्राईव्ह जर आपल्याला वापरायचं असेल तर आपल्याला एकाच गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्याकडे इंटरनेट असणं गरजेचं आहे आणि इंटरनेटच्या मदतीनं आपण गुगल ड्राईव्ह वापरू शकतो. तर ही गुगल ड्राईव्ह नक्की काय आहे आणि गुगल ड्राईव्हचा वापर आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये कसा करू शकतो हे गुगल ड्राईव्ह आजच्या भागामध्ये आपण गुगल ड्राईव्ह चे वेगवेगळे जे भाग आहेत किंवा गुगल ड्राईव्ह मधले वेगवेगळे जे ऑप्शन आहेत ते आपण समजून घेऊया. चला तर आपण समजून घेऊया गुगल ड्राईव्ह. सर्वप्रथम आपण गुगलच्या होम पेजला जाऊया. यानंतर या ठिकाणी जीमेल वरती क्लिक करायचं. जीमेल वरती क्लिक करून आपण आपल्या गुगल ड्राईव्हला लॉग इन होऊ शकतो. जीमेल, तुमचा जीमेल आयडी टाकायचा. त्यानंतर या ठिकाणी 9 डॉट येतात. ह्या 9 डॉटवर क्लिक केलं की इथे गुगल ॲप म्हणून ऑप्शन येते. गुगल या ठिकाणी क्लिक केलं की तुमचं इथे तुम्हाला गुगल ड्राईव्ह शो होईल. गुगल ड्राईव्हवरती क्लिक करायचं. गुगल ड्राईव्हवरती क्लिक केलं की इथे तुमचा स्वतंत्रपणे गुगल ड्राईव्ह जो आहे तो ओपन झालेला आपल्याला दिसेल. तर या पद्धतीने आपण सर्वप्रथम आपण गुगलच्या होम पेजवर गेलो. त्यानंतर तुमचा जीमेल आयडी टाकला. जीमेल आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉग इन झाल्यानंतर 9 डॉटवरती क्लिक करून आपण गुगल ड्राईव्ह हे ऑप्शन सिलेक्ट केलं. या पद्धतीने आपण गुगल ड्राईव्ह हे ओपन करू शकतो. किंवा दुसरी पद्धत आहे, इथून आपण साइन आउट होऊया आणि तुमच्या इथं ॲड्रेस बारमध्ये drive.google.com या ठिकाणी पुन्हा चूज ॲन अकाउंट, इथे आपलं अकाउंट सिलेक्ट करायचं. त्यानंतर पासवर्ड टाकून तुम्ही गुगल ड्राईव्ह ॲक्सेस करू शकता. या ठिकाणी गुगल ड्राईव्ह ओपन झालेला आहे. याही पद्धतीने आपण गुगल ड्राईव्ह जो आहे तो ॲक्सेस करू शकता. किंवा अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला गुगल ड्राईव्ह ॲक्सेस करता येतो. ते म्हणजे तुम्ही गुगलच्या होम पेजवरती गेल्यानंतर या ठिकाणी गुगलच्या होम पेजवरती जायचं. इथे 9 डॉट येतात. ह्या 9 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथं ड्राईव्ह हे ऑप्शन येतं, ते सिलेक्ट करायचं आणि आपला जीमेल अकाउंट सिलेक्ट करून गुगल ड्राईव्हमध्ये लॉग इन व्हायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी की अनेक जीमेल आय डी जर असतील तर आपण तेवढे गुगल ड्राईव्हचे अकाउंट जे आहे ते आपले ओपन करू शकतो. पण या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ज्या जीमेल अकाउंटमधून आपण गुगल ड्राईव्हला साइन इन झालेलो आहोत किंवा ज्या जीमेल अकाउंटवरून आपण गुगल ड्राईव्ह वापरलेला आहे तेच जीमेल अकाउंट जे आहे तेच आपण पुन्हा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस करण्यासाठी वापरायचं. बऱ्याचदा अनेक लोकांकडे अनेक अकाउंट असतात आणि त्यामुळे कुठल्या अकाउंटमधून आपण फाईल सेव्ह केली किंवा गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर केली किंवा शेअर केली तर ही लक्षात राहत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. म्हणून ही काळजी आपण नेहमी घ्यायची. एकापेक्षा जर अनेक जीमेल अकाउंट असतील तर आपण तेवढ्यावरून गुगल ड्राईव्ह वापरू शकतो आणि त्याचा निश्चित बेनिफिट होतो. परंतु 2 किंवा 3 पेक्षा जास्त अकाउंट शक्यतो आपण गुगल ड्राईव्हला वापरू नये, कारण त्यामुळे आपला डेटा प्रायव्हसीचा प्रश्न जो आहे तो येऊ शकतो आणि आपल्याला बऱ्याचदा त्याविषयी जर जास्त माहिती नसेल तर ती काळजी आपण घ्यायची. आता आपण हा गुगल ड्राईव्ह जो आहे तो स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. सर्वप्रथम आपण न्यू ऑप्शनवरती जाऊया. न्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर फोल्डर, फाईल अपलोड, फोल्डर अपलोड, गुगल डॉक्युमेंट्स, गुगल शीट, गुगल स्लाइड, त्यानंतर मोरवरती क्लिक केल्यानंतर गुगल फॉर्म, गुगल ड्रॉविंग, गुगल माय मॅप, गुगल साईट, क्रिएटली डायग्राम, गुगल ॲप स्क्रिप्ट, गुगल जॅमबोर्ड आणि कनेक्ट मोर ॲप येतं. कनेक्ट मोर ॲपवरती क्लिक केलं तर जी सूट मार्केट प्लेस जे आहे ते या ठिकाणी ओपन होतं. इथूनही आपल्याला काही ॲप्स जे आहे ते ॲड ऑन करून वापरता येतात. फक्त यासाठी आपल्याकडे जी सूट अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते अकाउंट असेल तर आपण ते ॲक्सेस करू शकतो. यातील गुगल डॉक्युमेंट, शीट, स्लाइड किंवा इथं मोर याच्यामध्ये असणारे जे वेगवेगळे ऑप्शन आहेत याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ तयार करेल आणि त्याबाबत तुम्हाला त्याच्या संदर्भात डिटेल माहिती देईल. फक्त महत्त्वाची गोष्ट काय आहे की न्यू ह्या ऑप्शनवरती सिलेक्ट केल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतो तसं गुगलमध्ये गुगल डॉक्युमेंट्स, जसं एक्सेल वापरतो तसं गुगलमध्ये गुगल शीट, पॉवर पॉईंट वापरतो तसं गुगलमध्ये गुगल स्लाइड, त्याचबरोबर मोरमध्ये गेल्यानंतर इथे गुगल फॉर्म जो आहे हा आपल्याला क्वेश्चनरी तयार करणं असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वेमध्ये वापरता येतो. त्यानंतर गुगल ड्रायव्हिंग हे पेंट प्रमाणे काम करतं. गुगल माय मॅप्स
तुम्हाला मॅप तिथून ॲक्सेस करता येतात. गुगल साईट स्वतःची वेबसाईट तयार करण्यासाठी तुम्हाला वापर होतो. गुगल डायग्रॅम, इथं तुम्हाला डायग्रॅम तयार करता येतात गुगलच्या मदतीनं. काही ॲप्स क्रिएट करता येतात. त्याचप्रमाणे एक बोर्ड तुम्हाला सुद्धा जो आहे तो वापरता येतो. तर हे वेगवेगळ्या गुगलचे जे ऑप्शन आहेत ह्या गुगल ड्राईव्हमध्ये उपलब्ध असलेले, याचाही आपल्याला निश्चितपणे वापर करायचा आहे किंवा आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि म्हणून जेव्हा आपण ह्या सर्व ऑप्शन वापरायला सुरुवात करू तेव्हा निश्चितपणे आपल्याला गुगल ड्राईव्ह हा मायक्रोसॉफ्ट ऑफिसपेक्षा बेस्ट ऑप्शन वाटेल आणि आपण मोठ्या प्रमाणात तो वापराल. आता त्यानंतर आपण पुढच्या ऑप्शनवरती जाऊया. ते ऑप्शन म्हणजे फोल्डर. इथे फोल्डरवरती क्लिक केल्यानंतर इथे न्यू फोल्डर म्हणून ऑप्शन ओपन होते. न्यू फोल्डरवरती इथं अनटायटल फोल्डर येते. आता तिथं आपण काहीतरी महत्त्वाचं टाकूया. उदाहरणार्थ आपण तिथे टाकूया नॅक. नॅकच्या संदर्भातील तुमची महत्त्वाची काय माहिती असेल तर ह्या फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करता येते. तर नॅक नावाचं फोल्डर माझं या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. त्यानंतर पुढे जो आहे तो फाईल अपलोड. आता ह्या नॅक नावाच्या फोल्डरमध्ये मला काही फाईल अपलोड करायच्या आहेत किंवा येथील कुठल्याही फोल्डरमध्ये तुम्हाला ते अपलोड करता येतील. त्याबाबत ते फोल्डर तुम्ही सिलेक्ट केलं आणि न्यू ऑप्शनवरती जाऊन ती फाईल तुम्ही अपलोड करू शकता. आता इथे मी फाईल अपलोड करतोय. फाईल अपलोड करण्यासाठी इथे पुन्हा ही विंडो येईल. तिथून ज्या ठिकाणी मी फाईल सेव्ह केलेल्या आहेत तिथून मी ती फाईल शोधेल. इथे पीपीटी नावाचं फोल्डर आहे आणि इथून ही फाईल मला या ठिकाणी अपलोड करायची. आता इथे अपलोडिंग वन ॲटम, मी एक फाईल सिलेक्ट केलेली आहे म्हणून ती इथे येते आणि या ठिकाणी ती अपलोड होत असताना मला दिसते. इथे बघा ही अपलोड झालेली आहे फाईल. ही पूर्णपणे फाईल अपलोड झाली. ही फाईल मला नॅक फोल्डरमध्ये अपलोड करायची होती, परंतु मी नॅक फोल्डरनं सिलेक्ट केल्यामुळे ती दुसरीकडे अपलोड झालेली आहे. तर ती मी इथून उचलून ही नॅक फोल्डरमध्ये तिला सेव्ह करू शकतो. या ठिकाणी पहा, आता ती नॅक फोल्डरमध्ये जाऊन सेव्ह झालेली आहे. त्यानंतर दुसरा जो गुगल ड्राईव्ह मधला ऑप्शन आहे तो म्हणजे फोल्डर अपलोड. पूर्णच्या पूर्ण फोल्डर आपल्याला जर अपलोड करायचं असेल तर ते आपणही अपलोड करू शकतो. म्हणून फोल्डर अपलोडवरती क्लिक करून आपलं फोल्डर जो आहे तो सिलेक्ट करायचं आणि इथे अपलोड असं म्हणायचं. तर इथे अपलोड 5 फाईल टू दिस साईट असा ऑप्शन येतो. त्याच्यावरती आपण अपलोड असं म्हटलं तर इथे आपलं फोल्डर जे आहे ते अपलोड व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. जास्त प्रमाणात जर डॉक्युमेंट्स असतील तर एक डॉक्युमेंट अपलोड करण्यापेक्षा आपण फाईल पूर्णपणे ती अपलोड करू शकतो. किंवा दुसरा भाग सुद्धा मी या ठिकाणी सांगेल की आपल्याला पूर्णच्या पूर्ण आपला डेस्कटॉप जो आहे तो ॲक्सेस करता येतो. तर तो कशा पद्धतीने ॲक्सेस करायचा आहे याची माहिती मी तुम्हाला देईन. या ठिकाणी पहा, वन अपलोड कंप्लीट असं आलेलं आहे. इथं पूर्णपणे फोल्डर आपलं अपलोड झालं आहे. ग्रीन सिग्नल आलेला आहे. आता हे कुठं अपलोड झालेलं आहे तर या ठिकाणी आपलं हे फोल्डर अपलोड झालेलं आता दिसतंय. आता डेस्कटॉप सुद्धा आपल्याला जर ॲक्सेस करायचा असेल तर इथून गेट ड्राईव्ह फॉर डेस्कटॉप हे ऑप्शनवरती आपण क्लिक केलं तर त्यानंतर इथं गो टू ड्राईव्ह वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर आपण इथून डाउनलोड करून बॅकअप अँड सिंक्रोनाइज करून आपल्याला ते करता येतं. हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेन. त्यानंतर पुढे गुगल ड्राईव्हमध्ये गुगल डॉक्युमेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर माय ड्राईव्हवरती क्लिक केलं की तुमचा ड्राईव्ह जो आहे तो या ठिकाणी शो व्हायला सुरुवात होईल. इथे क्विक ॲक्सेस की अलीकडे तेच मी जे फाईल ॲक्सेस केलेल्या आहेत त्या मला या ठिकाणी दिसतील. त्यानंतर फोल्डर आणि त्यानंतर फाईल अशा पद्धतीनं माझा गुगल ड्राईव्ह जो आहे तो शो होतोय. या ठिकाणी मी लिस्ट व्ह्यूवरती केल्यानंतर तो क्रमाने एकाखाली एक येईल. आपल्याला ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने आपण तो घेऊ शकतो. त्यानंतर शेअर विथ मी या ऑप्शनवरती क्लिक केलं तर काही फाईल तुम्ही इतरांना शेअर केल्यात किंवा इतरांनी तुमच्याशी जर काही शेअर केलेले असतील तर त्याही या ठिकाणी शो होत आहेत, त्याही आपण पाहू शकतो. त्यानंतर रिसेंटली काही फाईल अपलोड केल्यात का तर मी रिसेंटली आता ही फाईल अपलोड केलेल्या आहेत ह्या मला या ठिकाणी दिसत आहेत. आज अपलोड केल्यात, या काल अपलोड केलेल्या फाईल ज्या आहेत त्या या ठिकाणी दिसत आहेत किंवा मागच्या आठवड्यात अपलोड केलेल्या फाईल ज्या आहेत त्याही मला या ठिकाणी दिसतील. तर हा भाग जो आहे. त्यानंतर स्टार्टमध्ये गेल्यानंतर काही महत्त्वाची फोल्डर किंवा फाईल आपण जर ह्याच्यामध्ये स्टार्ट करून ठेवलेले असतील आपल्या लक्षात यावं किंवा हे अति महत्त्वाचं आहे म्हणून गुगल ड्राईव्हला ते आपण स्टार्ट याच्यामध्ये टाकू शकतो. ट्रॅशमध्ये आपण क्लिक केल्यानंतर काही जर फोल्डर किंवा फाईल जर डिलीट केलेले असतील तर त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तिथून पुन्हा आपण त्या
रिस्टोर करू शकतो. त्याच्यावरती क्लिक करून आपण ती फाईल रिस्टोर करू शकतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे स्टोरेज. आता स्टोरेज याच्यावरती क्लिक केलं त्यानंतर मॅक्झिमम फाईल साईज टू मिनिमम फाईल साईज या ठिकाणी आपल्याला दिसते की कुठल्या फाईलनं जास्तीत जास्त साईज या ठिकाणची वापरलेली आहे हे आपल्याला दिसतंय. तर इथे 849 MB हे 15 GB पैकी माझ्या गुगल ड्राईव्हमध्ये स्टोरेज हा वापरला गेलेला आहे. आता बाय स्टोरेजवरती आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला गुगल ड्राईव्हमधील स्टोरेज विषयी सविस्तर माहिती मिळते. 15 GB जे आहे हे स्टोरेज गुगल ड्राईव्हने आपल्याला फ्री दिलेलं आहे. पण त्यापेक्षा जर जास्त स्टोरेज आपल्याला हवा असेल तर 130 रुपये प्रति महिना किंवा 1300 रुपये प्रतिवर्षी भरून आपण 100 GB किंवा 2100 रुपये भरून 200 GB हे घेऊ शकतो आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आता बऱ्याचदा आपल्याकडे जर 2 अकाउंट असतील तर आपल्याला साधारणतः 30 GB हा गुगल ड्राईव्हचा स्टोरेज आपल्याला मिळतो. त्याप्रमाणे आपण तेही वापरू शकतो. म्हणून दोन्ही ऑप्शन आपल्यासमोर आहेत, फ्री वापरायचं की आपल्याला विकत घ्यायचं. त्यानंतर आपण गुगल ड्राईव्हमधील सर्च ऑप्शनची जरा थोडीशी माहिती घेऊया. इथे सर्च ऑप्शनवरती क्लिक केलं तर PDF, डॉक्युमेंट, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, फोटो आणि इमेज. आता यातील फक्त PDF आपण सिलेक्ट केलं तर गुगल ड्राईव्हमध्ये असणाऱ्या सगळ्या PDF फाईल ज्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी शो होत असलेल्या दिसतील. तर आता आपण डॉक्युमेंटवरती क्लिक केलं तर सगळ्या डॉक्युमेंट्स फाईल ज्या आहेत ते या ठिकाणी शो होतील. आता या ठिकाणी असणाऱ्या ह्या ॲरोवरती आपण जर क्लिक केलं आणि इथं फाईल टाईप PDF असा सिलेक्ट केला आणि इथं ओन बाय मी म्हणजे मी तयार केलेला फाईल आणि त्यानंतर या ठिकाणी लोकेशन आहे. आता लोकेशनवरती क्लिक करून आपण एका विशिष्ट फोल्डरमध्ये ह्या फाईल शोधू शकतो. आता बघूया आपण की मला BA1 या फोल्डरमध्ये ह्या फाईल सिलेक्ट करायच्या आहेत. तर तिथे मी क्लिक करून इथे सर्चवरती क्लिक करेन तर या ठिकाणी BA1 मध्ये असणाऱ्या सगळ्या PDF फाईल ज्या आहेत त्या फक्त मला शो होतील. जर मॅक्झिमम फाईल असेल किंवा फाईलची संख्या वाढलेली असेल तर अशा वेळेस आपल्याला हे करता येतं. हा झाला सर्च ऑप्शन. त्यानंतर आपण गुगल ड्राईव्हमध्ये पुढचा महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आपण फोल्डर कशा पद्धतीने किंवा फाईल कशा पद्धतीने आपल्याला शेअर करायच्या आहेत याविषयी आपण समजून घेऊया. आता या ठिकाणी असलेली जी फाईल आहे ही मला शेअर करायची आहे. तर ह्या फाईलवरती मी क्लिक करेन आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गेट शेअरेबल लिंक येते. आता गेट शेअरेबल लिंकवरती मी क्लिक केलं तर इथं एक लिंक येते. ही लिंक मी कॉपी केली आणि व्हॉट्सअप किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून मी ही लिंक शेअर करतो. इथं रेस्ट्रिक्टेड नावाचा ऑप्शन आहे. इथे केल्यानंतर इथे एनीवन विथ द लिंक केलं तर कुणीही ती लिंक व्ह्यू करू शकतो आणि इथं एडिट केलं तर कोणीही ती लिंक एडिट करू शकतो. तर आपण कुठल्या प्रकारची फाईल शेअर करतोय आणि कोणाला शेअर करतोय याच्यावरती हे जे आहे हे ऑप्शन अवलंबून असतं. व्ह्यूवर घ्यायचं, कमेंटर घ्यायचं की एडिटर घ्यायचं. व्ह्यूवर घेतलं तर तो फक्त पाहिल, कमेंटर घेतलं तर तो त्यावरती कमेंट करेल आणि एडिटर घेतलं तर तो त्यावरती एडिट करेल. तेव्हा बिझनेस पर्पजसाठी एखादी फाईल आपण शेअर करत असतो तेव्हा एडिटर ऑप्शन सिलेक्ट करायचं की तो ज्या व्यक्तीला आपण ती फाईल शेअर केलेली आहे ती फाईल ऍक्सेस करून ती एडिट करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करता येतं. त्यानंतर पुढचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे शेअरचा. आता शेअर ह्या ऑप्शनवरती आपण क्लिक केल्यानंतर इथे ईमेल टाकून आपण फाईल शेअर करू शकतो. कितीही लोकांना आपण फाईल शेअर करू शकतो. इथे शेअर केल्यानंतर इथे आपण सिलेक्ट करू शकतो व्ह्यूवर, कमेंटर की एडिटर. आपण त्या व्यक्तीनं फक्त फाईल पाहावी अशी आपली इच्छा असेल तर व्ह्यूवर, त्याच्यावरती त्यानं कमेंट करावी अशी आपली इच्छा असेल तर कमेंटर आणि त्यानं ती फाईल एडिट करावी किंवा त्यामध्ये काही दुरुस्त्या कराव्या तर आपण एडिटर म्हणून त्याला तिथे टाकून ते करू शकतो. त्यानंतर आपल्याला काय मेसेज द्यायचा असेल तर तो मेसेज आपण देऊ शकतो. इथं नोटिफाय पीपल्सवरती क्लिक केलं की त्या पद्धतीने त्या व्यक्तीला तो मेसेज जाऊन नोटिफाय होईल आणि ही फाईल आपण सेंड करू शकतो. यानंतर पुढचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे प्रिव्ह्यू. आता गुगल ड्राईव्ह मधली फाईल कशा पद्धतीने दिसते हे आपण प्रिव्ह्यूवरती क्लिक केलं तर आपल्याला ती फाईल दिसायला लागते की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे वगैरे हा सगळा भाग जो आहे तो इथून आपल्याला दिसतो. त्यानंतर इथे जे आहे ते रिमूव्ह, एखादी फाईल आपल्याला डिलीट करायची असेल किंवा काढून टाकायची असेल तर आपण रिमूव्ह ऑप्शनचा वापर करू शकतो. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो म्हणजे मोर ॲक्शन. आता इथे उदाहरणार्थ आपण आता एक फोल्डर अपलोड केलेलं आहे PPT नावाचं आणि यावरती मोर ॲक्शन इथं ओपन विथ हे आपल्याला कुठल्या तरी ॲप्स सोबत जर ओपन करायचं असेल तर आपण ते फोल्डर सिलेक्ट करू. त्याचा शॉर्टकट क्रिएट करायचा असेल तर ॲड शॉर्टकट. मूव्ह टू म्हणजे उदाहरणार्थ ही स्प्रेडशीट नावाची फाईल जी आहे ही मला PPT नावाच्या फोल्डरमध्ये मूव्ह करायची आहे तर ती मी
इथून पीपीटी नावाचं जे फोल्डर आहे ते सिलेक्ट करतो आणि फाईल मूव्ह करतो. तर आता इथे असलेली ती फाईल जी आहे ती त्या ठिकाणी मूव्ह झाली. आपल्याला चुकून झालेली असेल तर आपण अंडू करून ती पुन्हा जागेवर आणू शकतो. आता पहा अंडू केलं, ती जागेवरती आली. त्यानंतर पुढचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे ऍड टू स्टार्ट, की या ठिकाणचं जे स्टार्ट ऑप्शन आहे या स्टार्ट ऑप्शनमध्ये ही फाईल ऍड करायची असेल तर तुम्हाला ऍड टू स्टार्ट वरती क्लिक करायचं. ऍड टू स्टार्ट वरती आपण क्लिक केलं तर ही फाईल या ठिकाणी ऍड झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर मोर ऑप्शन मध्ये पुढचा महत्वाचा ऑप्शन जो आहे तो रिनेम. एखादी फाईल आपल्याला रिनेम करायची असेल तर इथून आपण रिनेम करू शकतो. ही पीपीटी हे कॅपिटल आपण याच्यामध्ये रिनेम करूया. ठीक आहे, ही फाईल रिनेम झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर इथे चेंज कलर, एखादा फोल्डर किंवा एखादी फाईल आपल्याला एका वेगळ्या रंगामध्ये आपण सेव्ह करून ती आपल्याला चटकन लक्षात राहता येईल अशा पद्धतीने ती करू शकतो. तर इथे आपण पीपीटीचा हे जे फोल्डर आहे याचा कलर चेंज करून ती वेगळ्या रंगाने सेव्ह केली असे आपल्याला करता येतं. त्यानंतर सर्च विथ पीपीटी, जर ते फोल्डर आपण सिलेक्ट केलं आणि सर्च विथ पीपीटी केलं तर त्या फोल्डरमधील काही गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या फाईल असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील ते आपल्याला सर्च करता येतात. तर तो ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर पुढचा याच्यामध्ये असलेला जो ऑप्शन आहे तो म्हणजे व्ह्यू डिटेल्स वरती आपण क्लिक केलं तर त्या फोल्डरचं किती तारखेला ते क्रिएट केलेलं आहे वगैरे त्याचे डिटेल्स येतात आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी आपण केलेल्या आहेत हेही आपल्याला त्याच्या माध्यमातून कळतं. तेच आपण एखाद्या फाईलच्या संदर्भात जर घेतलं तर तेही डिटेल्स आपल्याला त्या फाईलचे जे आहेत ते उपलब्ध होतात. तर उदाहरणार्थ हे स्प्रेडशीट मी इथे क्लिक करून इथे व्ह्यू डिटेलवरती क्लिक केलं तर याचे डिटेल्स ऍक्टिव्हिटी ज्या आहेत मॉडिफाईड कधी कधी केलं हे सगळे डिटेल्स मला या ठिकाणी मिळत आहेत. म्हणून जुनं एखादी जर फाईल माझ्याकडून मॉडिफाय झालेली असेल किंवा रिप्लेस झालेली असेल किंवा त्यात काही कुणी समजा दुसऱ्या व्यक्तीला आपण शेअर केली आणि त्यात त्यानं काही बदल केले तर तेही तुम्हाला याच्या माध्यमातून समजतात. या ठिकाणी डिटेलवरती क्लिक केलं की त्या फाईलचे काही खास करून फोल्डरच्या संदर्भात हे जे आहेत ही डिटेल्स जे आहेत ते आपल्याला उपलब्ध होतात. बघूया आपण ह्या फाईलचे डिटेल्स. पहा इथे कुठल्या तारखेला हे केलेलं आहे हे डिटेल जे आहे तेही आपल्याला उपलब्ध होत आहेत. त्यानंतर ते सेटिंग ऑप्शनमध्ये जेव्हा आपण जातो, सेटिंग ऑप्शनमध्ये गेल्यानंतर ते कीबोर्ड सेटिंग नावाचा ऑप्शन आहे. तर गुगल ड्राईव्हमध्ये खाली म्हणजे अप किंवा डाऊन होण्यासाठी, राईट लेफ्ट सिलेक्ट होण्यासाठी, अनसिलेक्ट करण्यासाठी कुठल्या कुठल्या शॉर्टकट कीज आहेत हे आपल्याला या ठिकाणाहून करता येतात. त्यानंतर मेनूज साठी कुठल्या शॉर्टकट कीज आहेत तेही आपल्याला करता येतात. अपलोडसाठी शॉर्टकट कीज कुठल्या आहेत, क्रिएटसाठी शॉर्टकट कीज कुठल्या आहेत, ॲप्लिकेशनसाठी शॉर्टकट कीज कुठल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला इथून पाहून आपण नंतर ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये शॉर्टकट वापरतो तसे शॉर्टकट जे आहेत ते इथेही आपल्याला शिकता येतात. तर अशा पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन कामासाठी गुगल ड्राईव्ह वापरू शकतो आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये आता गुगल ड्राईव्ह हा कॉमन वापरला जातो. बऱ्याचदा आपण प्रवासाच्या निमित्तानं बाहेर जात असतो आणि त्यावेळेस आपले अनेक महत्त्वाची कागदपत्र हे बरोबर ठेवता येत नाहीत. अशा वेळेस हीच कागदपत्र जर आपण आपल्या मोबाईलमधील कॅमेऱ्याच्या मदतीनं स्कॅन करून किंवा कॅम स्कॅनरचा वापर करून ती स्कॅन करून जर आपण आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये जर स्टोअर करून ठेवली तर जगाच्या पाठीवरती कुठेही आपल्याला ती कागदपत्र जी आहेत ती ॲक्सेस करता येतील आणि त्या कागदपत्राच्या गुगल ड्राईव्हची जी लिंक आहे ती लिंक आपल्याला शेअर करून ती अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते अटॅच करता येईल. त्यामुळे आपल्याला इथून पुढे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स ही बरोबर ठेवण्याची गरज नाही. गरज पडलीच तर आपण त्या डॉक्युमेंटची प्रिंटही काढू शकतो. त्यामुळे गुगल ड्राईव्ह हा आपल्याला निश्चित दृष्टिकोनातून फायद्याचा आहे. आपल्या वैयक्तिक दृष्टिकोनातून असेल किंवा आपली दैनंदिन कामं असतील ती आपण गुगल ड्राईव्हच्या मदतीनं ती स्टोअर करू शकतो किंवा त्याचप्रमाणे ती शेअर करू शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी गुगल ड्राईव्ह शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि गुगल ड्राईव्हमधील वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण पाहणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की गुगल ड्राईव्हमधील वेगवेगळ्या जे ऑप्शन आहेत त्यामध्ये गुगल डॉक्युमेंट्स, गुगल शीट, गुगल स्लाईड, गुगल साईट, गुगल फॉर्म याचा वापर आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे आपण शिकूया. धन्यवाद.